गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. हरि हरि अपरमित चौपासी देखो निया श्री रामासी. रावण चढला वेसी बाण सीतासी लाविलासे. सर आवाज येतो ना क्लिअर? आवाज क्लिअर आहे. ओवी क्रमांक 62 घेतली महाराज. 62 ओवी ना. हा एकदा डबल घ्या. ठीक आहे. हरि हरि अपरमित चौपासी देखो निया श्री रामासी. लावण्य चढला हवेसी बाण सीतासी लाविला. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, पवित्र अशी भगवंताची कथा आपण सर्व संपूर्ण महाराष्ट्र प्रेमी भावार्थ रामायण प्रेमी ग्रुपच्या माध्यमातून श्रवण करणारे सर्व भाग्यवान आदरणीय हरिभक्त परायण नामदेवजी गडदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर अशा प्रकारचं रामकार्य सुरू आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊन प्रतिपाद्य विषयाला सुरुवात करूया. कारण रामकार्य हे विनम्रता आणि समर्पकता याशिवाय शक्य नाही आणि ते अखंड चालवतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक, अभिनंदन. प्रतिपाद्य विषय अशा प्रकारचा आहे की अपरमित चौपासीन देखोनिया श्रीरामासी. राजा रावण युद्धाचे ठिकाणी उभा आहे. युद्धाचे ठिकाणी उभा असताना त्याचा जो काही कामाचा मेढा आहे, अहंभावाचा मेढा आहे, तो हातामध्ये धनुष्य घेऊन त्या ठिकाणी रणभूमीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला पाहिल्यानंतर नाथ महाराजांनी एवढा वेळ वर्णन केलं की प्रभू सर्वगत आहेत, प्रभू सदोदित आहेत, प्रभू सर्व ठिकाणी आहेत. अशा प्रकारचे भगवान अपरमित आहेत, ज्याची मिती केली जाऊ शकत नाहीत असे सर्व बाजूंनी राम. आणि अशा प्रकारचा राम बघितल्यानंतर रावणाला आवेश आला आणि धनुष्याला बाण लावून रावण काय करतोय, कसा करतोय ऐका. सम्रांगणी निज कडाडी बाण ओढोनिया कानाडी. निजाभिमानी हाक फोडी लक्ष निर्वडी भेदावयासे. आणि समरांगणाच्या ठिकाणी निज कडाडी रावणाचा कडकडाट आहे तो अहंभावनेच्या हाकेचा. अहंभावना कशाला म्हणावं? मी म्हणजे सर्वस्व, एकदेशीयत्वाला सर्वस्व मानणं आणि व्यापकत्वाच्या अस्तित्वाचा अस्वीकार करण्याची जी काही दुराभिमान आहे, दुर्भावना आहे, या दुर्भावनेचं सामर्थ्य म्हणजेच अभिमानाची हाक आहे. आणि अतिशय कडकडाटानं त्या ठिकाणी हाक मारलेली आहे. धनुष्य कानापर्यंत ओढलेला आहे आणि राजा रावणाचं लक्ष आहे रामचंद्र प्रभूंना भेदायचं आहे. प्रभूंचं व्यापकत्व जे काही आहे त्याचा अस्वीकार करण्याचा केविलवाना प्रयत्न म्हणजे अहंभावाचा धनुष्य. आणि त्या अहंभावाचा धनुष्य त्या ठिकाणी बाण राजा रावण सोडतोय असं सांगतात. अनंत ब्रह्मांडाची पंक्ती ज्याची कडवसा भासती. गोविंदावया रघुपती लंकापती लक्ष पाहे. लंकापती लक्ष पाहे. राजा रावण विचार करतोय भगवंताला भेदायचा आहे. कोणत्या भगवंताला? ज्या भगवंताच्या कडेवरती मांडीवरती अनंत ब्रह्मांडाच्या पंक्ती आहे. अनंत ब्रह्मांड जयाची उदरी हरिहा बालक नंदा घरी. ज्या भगवंताच्या मांडीवरती आणि त्या ठिकाणी केसावरती अनेक ब्रह्मांड जणू काही लुडकतायत,
एवढा अफाट असणारा जे काही भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायात जे विश्वरूपाचं दर्शन आहे ते राजा रावणाला या ठिकाणी झालेलं आहे. आणि एवढा मोठा असणारा देव विंधान करायचा आहे, त्याच्यावरती लक्ष करायचंय, साधायचं आहे. या दृष्टीनं लक्ष कोणत्या ठिकाणी करावं, कशा प्रकारे बाण मारावा याचा विचार राजा रावण करतोय. तव विपरीत झाले तेथ स्थूळ सूक्ष्म जितुकी भूते वेगळाली पै समजते राम निश्चित देखतसे. आणि अशा प्रकारचा विचार करतोय तोपर्यंत विपरीत झालं. काय झालं? स्थूळ सूक्ष्म जितुकी भूते, स्थूळ असेल, सूक्ष्म असेल, कारण असेल, महाकारण असेल, किंबहुना जे जे दिसतं ते सर्व रामरूप दिसू लागलेलं आहे रावणाला. बघा, अहंकाराचं आणि आत्मस्वरूपाचं युद्ध आहे. प्रभू रामचंद्र हे आत्मस्वरूप आहे आणि अहंभाव, अहंकारी असणारा जो कोणी व्यक्ती असतो तो प्रत्येक अहंकारी व्यक्ती म्हणजे रावण आहे. आणि तो प्रत्येक व्यक्ती अहंकारानं भरलेला प्रभू रामचंद्रजींचं अस्तित्व अमान्य करतो आणि त्याच्या अमान्य अस्तित्व करण्याच्या प्रवृत्तीलाच रावण म्हणतात. आणि त्या अमान्य रामचंद्र प्रभूंचं अस्तित्व अमान्य करण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा घात प्रभू रामचंद्र कसं करतायत याचा विषय सांगणारा हा अध्याय. राजा रावण त्या ठिकाणी त्या रामाला विंदान करतोय ज्या रामाच्या काखेमध्ये अनंत ब्रह्मांडाच्या पंक्ती आहे. आणि त्या भगवंताला लक्ष करण्याचा विचार केल्यानंतर स्थूळ सूक्ष्म जितकं काही जे काही दिसतं ते सर्व त्या ठिकाणी राम निश्चित देखत असे. कारण जे जे दिसेल ते रावणाला राम वाटू लागलं. आणि जर सर्वच राम आहे तर बाण कोणत्यावर सोडावा, कोणावर सोडावा याचा विचार राजा रावण करतोय. वानर सैन्या भीतरी राम विंधावया बाणी करी पाहता झाला दस सिरी तो प्रति शरीरी श्रीराम. वानरांच्या सैन्यामध्ये राम विंधावया बाणी करी, बाणाच्या ताकदीवरती रामाला त्या ठिकाणी विंधान करायचं. कारण तो राक्षस आहे, बाणानं विंधान करण्याचा प्रयत्न करतो. सज्जनाचं अनुसंधान नामावर असलं पाहिजे. राक्षस असणारा राजा रावण त्या ठिकाणी बाणानं विंधान करण्याचा प्रयत्न करतोय, प्रभूला लक्ष करण्याचा विचार करतोय. आणि पाहू लागला तव प्रति शरीरी श्रीराम. कारण सर्वाघटी राम, देहादेही एक, सर्वच घटघट निवासी असणारे प्रभू आहेत. प्रत्येकामध्ये अंतर्ज्ञानानं वास करणारे प्रभू आहेत. कसं आहे, अहंकारी जीवाला दिसत नाही, परंतु ज्यावेळेस तो सूक्ष्म विचार करेल त्यावेळेस मात्र त्याला प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती येते. परंतु त्याच्या अहंभावाचा जो काही दुराभिमान आहे तो मान्य करत नाही. आणि हाच संघर्ष आहे. वास्तविक सत्य मान्य करण्याची प्रवृत्ती रावण होत नाही. आणि सत्य असताना, समजलेलं असताना अस्वीकार करणं या दुराभिमानाला रावण म्हणतात. आणि त्याच दुराभिमानातून रावण सगळीकडे पाहतोय, त्याला रामच दिसतोय. प्रत्येक वानराच्या शरीरात त्याला रामच दिसतोय असं सांगतात. गजाकडे जव पाहत तो महावता सहित गज देखिला रघुनाथ सैवेच पाहत रथाकडे. हत्तीकडे बघितल्यानंतर त्याला महावता सहित सर्वजण राम दिसू लागले. वर बसलेला जो काही आहे, अंकुश आहे, हत्ती आहे, प्रत्येक गोष्ट त्याला राम दिसते. कारण प्रत्येक गोष्ट राम दिसणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. आणि राम न दिसणं हे अज्ञानाचं लक्षण आहे.
आणि राम स्वरूपाला अनुसंधान करणाऱ्या रावण ज्ञान स्वरूप झालेला आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू रामचंद्राची अनुभूती येते. आणि राजा रावण त्या ठिकाणी हत्तीसहित, घोड्यासहित, रथासहित त्याला प्रत्येक जण राम दिसू लागलेला आहे असं सांगतात. तव रथा वारू सहित सारथी शस्त्रा समवेत ध्वज पताका मंडित देखील अंकनाथ श्रीराम. तो रथावारुंसहित. मायबाप, एखादा अहंकारी व्यक्ती स्वतःची त्याची एक सोन्याची लंका असते बघ. त्यानं कमवलेलं इकडून तिकडून लुटून आणलेलं त्याला वाटतं ही माझी सोन्याची लंका आहे. आणि त्या लंकेवर ज्यावेळेस आत्मस्वरूपाचं आक्रमण होतं, हे सगळं अध्यात्म रामायण आहे. आत्मस्वरूपाचं ज्यावेळेस आक्रमण होतं आणि सूक्ष्मचिंतनानं तो ज्यावेळेस भगवंताच्या स्वरूपाला लक्ष करतो त्यावेळेस त्याला सर्व गोष्टीत राम दिसतो. आता त्याला फक्त वानर सैन्यात राम दिसत नाही, हत्तीत राम दिसतो, घोड्यात राम दिसतो. कारण आपल्याकडे म्हण आहे, सब भूमी गोपाल की. सर्व जमीन रामाची आहे, सर्व वस्तू रामाच्या आहेत, सर्वाघटी राम, प्रत्येक गोष्टीत राम आहे. आणि क्षणिक जीवन असलेला, संभ्रमित असलेला जीव अज्ञानवश अमान्य करत असतो. आणि ते अमान्यपणा, त्या अमान्यतेचा दुराग्रह मान्यतेकडे नेणारा हा अध्याय. राजा रावण विचार करू लागलेला आहे. रथासहित, घोड्यासहित, शस्त्रासहित, सारथीसहित, झेंड्यासहित प्रत्येक गोष्ट आता त्याला फक्त आणि फक्त राम दिसते. प्रत्येक गोष्ट त्याला रामच दिसू लागली. कारण कधी कधी काय होतं, अहंकारी व्यक्तीला वाटतं प्रत्येक जण राम राम करतोय, माझं नाव कोणी घेत नाही. आणि स्वतःचं नाव घेण्यासाठी भगवंताचंच अस्तित्व नाकारणं, किंबहुना त्याच अस्तित्वाला लक्ष करणं, या भावनेचा दुराभिमान. आणि त्या दुराभिमानानं अनुसंधानात भगवंत आले तर भगवंत व्यापक आहेत याची प्रचिती त्या दुराभिमानाला येते, जशी या ठिकाणी रावणाला येते असं सांगतात. वाचा. थोडं लाईन गेली महाराज, थोडं बल्ब हे लावायला होतं. किती होती महाराज, लाईट गेली हो. 69 झाले. सपर्वत वानर भार. सपर्वत वानर भार. 70 घ्या. 70 घेऊ का? हा. हरी हरी सौमित्र बिभीषण तेत 69 सपर्वत वानर भार द्रुम पाषाण परीकर पृथक पृथक रघुवीर दशवक्त्र देखत असे. पर्वत हातामध्ये घेतलेली वानर, वानरांच्या हातामध्ये असलेली दगड महाराज, वानरांच्या हातामध्ये असलेली झाडं, पृथक पृथक रघुवीर. पृथक पृथक या शब्दाचा अर्थ होतो प्रत्येक. प्रत्येक वानराच्या शरीरामध्ये रामच दिसतोय, वानर त्याला दिसतच नाही. कारण लक्ष देऊन बघितलं तर वस्त्र आहे का धागा आहे? धागा हे सत्य. तसं जगामध्ये राम हे सत्य आहे, बाकी सर्व अशाश्वत आहे. मलिन वृत्तीला नाशवंत सत्य वाटतं आणि निर्मल मनाला शाश्वताचा स्वीकार होतो. राम पाहिल्यामुळं, रामाकडे अनुसंधानानं लक्ष दिल्यामुळं अहंभावनेचा मल बाजूला गेलेल्या रावणाला प्रत्येक वानरामध्ये रामच दिसतोय. प्रत्येक ठिकाणी पृथक पृथक प्रभू रामचंद्रजींची अनुभूती राजा रावणाला येते असं सांगतात. सौमित्र बिभीषण तेत सुग्रीवांगद जांबुवंत तार तरळादी समस्त
हनुम्या सहित श्रीराम. सौमित्र विभीषण सुग्रीव अंगद जांबवंत तार असेल तरळ असेल हनुमंत असतील सगळेच राम राम. म्हणून तर आपल्याकडे परंपरा आहे महाराज. सकाराम तुकाराम दोंडीराम एकनाथ कोणी भेटो राम राम. कारण राम राम हे सत्य आहे आणि सत्यानं सत्य बोलावं. आजकाल माणसं रामराम करतात तेवढी दोनच शब्द खरे बोलतात, बाकी सगळं खोटं आहे. बाकी सर्व अशाश्वत आहे. राम हे सत्य आहे आणि त्या सत्य स्वरूपाची अनुभूती, त्या सत्य स्वरूपाला रावण प्राप्त होतोय, ते सत्य स्वरूप रावणाला दिसतंय असं सांगतात. निज सेनेचे राक्षस रण योधी रण कर्कस, त्यांचा लोकोनी राक्षस भार सावकाश राम झाले. राजा रावण स्वतःच्या सैन्याकडे पाहतोय. रणयोद्धे रण कर्कश, अतिशय कर्कश असणारे युद्धामधील योद्धे, परंतु त्याला सगळी राम दिसू लागली. आज त्याला कोणी राक्षस दिसत नाही, कोणी वानर दिसत नाही. कारण चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शेवटी समुद्राला मिळाल्यानंतर कोणती गंगा नसते, कोणती यमुना नसते, कोणता ओढा नसतो, कोणती नाली नसते. समुद्राला पोहोचल्यानंतर सर्व जसं काही समुद्रच आहे तशा प्रकारे रामचंद्र प्रभूंना व्रती नटली होती. रावणाला आता हनुमान दिसत नाही, रावणाला अंगद दिसत नाही, जांबवंत दिसत नाही, वानर दिसत नाही, राक्षस दिसत नाही, काहीच दिसत नाहीये, फक्त राम दिसतोय असं सांगतात. फिरोनी पाहि लंकेकडे राम रूप लंकेचे हुडे, गुप्तद्वारे द्याव घडे गुडे निगुडे राम झाला. रावणानं विचार केला, वानर राम दिसतात, राक्षस राम दिसतात, आपली लंका कोण दिसते? बघितलं महाराज तर लंका रामच दिसू लागले. जेवढी काही भुयार केली होती, अवघड रस्ते केली होती, शत्रू येऊ नये, सगळं काही रामच दिसू लागलं, लंका रामच दिसू लागले. कारण ज्यावेळेस अनुसंधानात राम येतो ना, आपला संसार म्हणजे थोडक्यात लंका समजा ना, ज्यामध्ये मी नावाचा अहंकार म्हणजे आपण रावण आहेत, आणि तोच मी माझा संसार म्हणत असतानाच माणूस पाप करतो, तीच पापाची कर्म आहेत. पण ज्यावेळेस अनुसंधानात राम असतो त्यावेळेस संसारच राम होतो, त्यावेळेस मग माणूस म्हणतो अवघाची संसार सुखाचा करी. कारण सुखाचा संसार राम होईपर्यंत होत नाही. जोपर्यंत संसार रावणाचा आहे तोपर्यंत तो सुखाचा नाही. ज्या क्षणी तो रामाशी एकरूप झाला त्या क्षणी सुखाचा आहे. आजपर्यंत लंकेला जाण्यासाठी घाबरत होते, पण लंका ज्या दिवशीपासून राम भक्ताची होणार आहे त्या दिवशीपासून लंका सुद्धा आनंदाचं अधिष्ठान होणार आहे. असं विषयच आहे, प्रतिपाद्य विषय. राजा रावण सगळीकडे नजरा फिरवू लागला तर लंकाच राम दिसू लागली. कारण हे सगळं रामाचं आहे, हे समस्त ही श्री वासुदेव. ऐसा प्रतीती रसाचा रावणामध्ये भाव ओतला नाही, पण ओततो आहे. हाच भाव ओतप्रोत आहे, हेच भावना सत्य आहे, याची अनुभूती रावणाला येते. रावण तपासून बघू लागलेला आहे. इथं राम दिसला, तिथं राम दिसतोय, तिथं राम दिसतोय, माझी लंका तर राम दिसत नाही ना. बघितलं तर लंका सगळी रामच दिसते. लंकेची प्रत्येक रस्ते ना रस्ते राम दिसू लागले. लंकेची अवघड घाट ना घाट राम दिसतोय. याचा अर्थ एकच आहे की सर्व काही राम आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. कारण रिकामी जागा व्यक्तीला अहंकार निर्माण करू शकते. सर्वच माझ्या सहित सर्व रामाच आहे हे ज्ञान होणं म्हणजे भक्त बनण्यास पात्र होणार. राजा रावण अहंकारावर होता, त्याला जे जे माझं वाटू लागलं ते कोणाचं आहे याचा तपास घेत असताना ते रामाचं आहे किंबहुना ते रामच आहे याचा प्रत्यय रावणाला येतोय.
घरी चौबारी समस्त महासोपानी अद्भुत दुर्गाची सामग्री समस्त राम निशित होऊन ठेला. घर असतील, चौबार चौक चौक असतील, महासोपानी अद्भुत दुर्गाची सामग्री समस्त. गडावर जेवढं काही ठेवलं होतं लंकेत रावणानं, ती प्रत्येक गोष्ट त्याला चौक राम दिसू लागला. प्रत्येक गोष्ट राम 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 दिसू लागली. होय, रोम रोम राम होतोय. प्रत्येक कणकण राम आहे. घटघट निवासी असलेल्या प्रभूची अनुभूती रावणाला येते. आणि एक लक्षात घ्या, व्यापकाची अनुभूती झाली की परिच्छिन्नतेचं लोप पावणं निश्चित असतं. कारण परिच्छिन्न भावना अहमभावाचं अधिष्ठान आहे. आणि परिच्छिन्नता हे अज्ञानाचं द्योतक आहे. म्हणून समाधी हरीसे समसुखेवी, त्या द्वैत बुद्धीचा लय झाला. कारण दुसरं दिसणं म्हणजे संसार भय जोडे. आणि संसार तिथं आहे जिथं मी आहे आणि तू आहे. आता सर्व राम आहे. रावणाला मी काही आहे, मी काही उरलोय हे दिसतच नाही. त्यामुळे आता माझं काही आहे हे उरण्याचा प्रश्न येणारच नाही. अशा प्रकारची अनुभूती राजा रावणाला येते. पाहता यंत्र गोळाकडे यंत्रद्रव्याचे अवघडे दोरगर शस्त्रे जाती प्रचंडी निज निवाडे राम झाला. यंत्र गोळ्याकडे बघू लागला महाराज. तोफ गोळे लावलेले, त्या तोफामध्ये जी ग्यारू दारू काय असतं ते सगळा दारू गोळा बघितला तर रामच दिसू लागला महाराज. दुर्धर असणारी प्रचंड अशा प्रकारची शस्त्र, काय नाना प्रकारचे आपल्या भारत सरकारकडे भरपूर शस्त्र आहेत. तशा प्रकारची सर्व शस्त्र रावण बघू लागला तर शस्त्रात राम दिसू लागला. प्रत्येक गोष्टीत राम राम रामच दिसतोय. काही जणांना वाटतं हे असं कसं म्हणतात गडे, राम दिसतोय राम दिसतोय. आपण जसं विज्ञानाच्या भाषेमध्ये काय म्हणतो, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड एज ॲटम, म्हणजे प्रत्येक लहान कण हा अणु आहे. पदार्थ कोणताही असेल, पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणु म्हणतात. आणि त्या अणूच्या बापाला राम म्हणतात महाराज. म्हणजे सर्व घटघट निवासी राम आहे याची अनुभूती आहे तर सततच. आजपर्यंत कळलं नाही हे अज्ञान. आज त्या ज्ञानाचा स्पर्श रावणाच्या अंतःकरणाला राम अनुसंधानात घेतल्यामुळं, कारण जोपर्यंत देव पाहायला निघणार नाहीत ना तोपर्यंत देव होण्याचा विषय येत नाही. आपण काय पाहायला निघतो म्हणजे काय होऊ हा विषय आहे ना. माणसं पाहायला निघतात काय तेच होतात. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो, ही परिस्थिती रावणाची आहे. रावण भले बाण मारण्यासाठी राम पाहतोय पण निघाला राम पाहायला, कारण पाहीपर्यंत दिसणार नाही. आणि दिसल्यानंतर सुख झाल्याशिवाय राहणार नाही हा विषय देवाचा आहे. देवाचं व्यापक स्वरूपाचं अवलोकन रावण करत असताना त्याच्या परिच्छिन्न भावना हरपून जात आहेत. रावणाचं धैर्य खचतंय. राम अस्वीकार करण्याच्या दुराभिमानाचं जे धैर्य आहे, कारण जोपर्यंत हा दुराभिमान जिवंत आहे तोपर्यंतच रावण रावण आहे. ज्या क्षणी हा ईश्वरी अस्तित्वाला अमान्य करण्याचा दुराभिमान दूर होईल त्या क्षणी रावण राम झालेला असेल. आणि रावणाच्या राम होण्याची प्रक्रिया आहे. नाथ महाराज सांगू लागले, या प्रक्रियेचा अनुभव रावण घेतोय. आपुला जो कानी रथ वारवा सारथी ध्वजा सहित स्वय झाला रघुनाथ अति विस्मित रावण
रावणाचा रथ, रावणाची घोडी, घोडी रावणाचा सारथी, स्वयं झाला रघुनाथ. रावण विचार करतोय, हे मला माझं वाटत होतं, पण आता दिसताना ते कोणाचं दिसतंय? रामाचं आहे. ते रामाचंच होतं, ते माझं वाटत होतं हे अज्ञान आहे. खरंय, आपल्यालाही वाटतं संसार माझा आहे, पण आहे का? नाही महाराज. बरेच जणांना वाटतं लेकरू जन्मला आता माझं नाव पुढं चालेल. तुझं नसतं चालत, ते रामाचं नाव चालत असतं. कोणतं पोरग बापाच्या नावानं दुसऱ्याला नमस्कार करतं? नाही करत. सांगण्याचा विषय असा आहे की प्रभू रामचंद्रजींचंच सर्व आहे, प्रभू रामचंद्रच सर्व व्याप्त आहेत. याची अनुभूती आल्यानंतर रावणाला आश्चर्य होत आहे असं सांगतात. नेटून पाहि जव आपण अवनित हस्तीचे धनुष्य बाण, तेही झाला रघुनंदन, स्वय रावण विस्मित. राजा रावण विस्मित झालेला आहे, आश्चर्यचकित झालेला आहे. कारण बघू लागला, त्याला त्याच्या हातातलं धनुष्यच राम दिसू लागलं. महाराज, ज्या धनुष्याच्या जीवावर रामाला मारायचंय, तो धनुष्यच राम दिसू लागला. आश्चर्य आहे की नाही? कारण आपण जे पाहतो ते आपल्याला वाटत असतं महाराज रामच आहे, आणि राम पाहायचा आहे, त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट राम दिसू लागलेली आहे. राजा रावण आश्चर्यचकित करतोय, मला झालंय काय? सगळीकडे राम का दिसतोय असं त्याला वाटतं. तळी पृथ्वीकडे पाह्य, ते राम झाली आहे जीवनाची रस सोय, राम सोय होणी केला. जमिनीकडे पाहिलं तर पृथ्वी राम झालेली, पृथ्वीवरचं सर्व पाणी राम झालेलं आहे, जगण्याची सर्व स्थिती राम झालेली. राजा रावण आश्चर्य करतोय, सगळं राम झालंय. कसं झालं महाराज? रावणाला काम पाहिजे होता आणि राम मिळाला. कारण राम नाही, त्याला काम नाही, कामाच्या माध्यमातून राम पाहिजे होता. म्हणून तर स्वयंभावाचा मेढा हातात घेतला होता रावणानं. राजा रावण आश्चर्य करतोय, प्रत्येक गोष्ट मला रामच कशी दिसते असं सांगतात. तेजाचे जे निज तेजन ते रामची सोय सहज, वायूचे जे चलन ओज चालक सहज श्रीराम. तेजाचं निज तेज राम आहे, वायूचे जे चलन ओज चालक सहज श्रीराम. तेजाचं तेज राम आहे, आणि वाऱ्याला चालवणारा कोण आहे? राम आहे. त्याला आता कळू लागलं महाराज, भूते वहावी आज्ञा माझी. वेदानं, शास्त्रानं, पुराणानं, सूर्यानं, वाऱ्यानं, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, हे कळल्यानंतर राहिली अहंता मग कोठे. तो अहंता म्हणजे रावण आहे. त्याला आता लक्षात येईल, प्रत्येक प्राणाचा चालक राम आहे, प्रत्येक पंचमहाभूतांचा बाप राम आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये राम आहे, प्रत्येक गोष्टीचं अधिष्ठान राम आहे, मूलस्थान राम आहे, सर्वस्व राम आहे. या प्रत्येक गोष्टीचा अनुभव आल्यानंतर राजा रावण आश्चर्य करतोय असं सांगतात. श्रीराम न दिसे जेते नभ शून्यपणे भासे तेथे, देखिल्या श्रीरामा ते चित गगन ते राम झाले. अगोदर पृथ्वी सांगितली, पृथ्वीचा रस राम झाला. पुन्हा तेज नावाचं दुसरं पंचमहाभूत सांगितलं, त्यानंतर तिसरं वारस सांगितलं, आणि आता आकाश सांगू लागले. श्रीराम न दिसे जेथे नभ शून्यपणे भासे तेथे. आकाश रिकाम आहे म्हणतो, पण आपण त्यात राम भरलेला आहे. म्हणून श्रीराम म्हणले, बाणे महाशून्य भरडील.
कारण ते महाशून्य म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत, भगवंताचं अधिष्ठान आहे. आणि रावण विचार करू लागलेला आहे, जिथं राम नाही ते आकाश शून्य आहे, त्याला महाशून्य म्हणावं. आणि ते आकाश बघितल्यानंतर सुद्धा त्याच्यातही देखलिया श्रीरामाते चितगण तेथे राम झाले. रामाकडे नजर टाकली तर आकाशच राम झाल्याची अनुभूती, आकाशात राम नाही आकाशच राम झाल्याची अनुभूती राजा रावणाला येते असं सांगतात. पवनी दहनी आवनी गगनीन रामाविन न दिसे नयनी केला त्रैलोक्य व्यापुणे दशाननी अति विस्मयो. राजा रावणाला आश्चर्य वाटू लागलं महाराज. पवनी दहनी अवनी गगनी, पवन म्हणजे वारा, दहन म्हणजे अग्नी, अवनी म्हणजे पृथ्वी, गगनी म्हणजे आकाश. स्थितिजल पावक गगन समीरा, या पंचमहाभूतांमध्ये रामाशिवाय काही दिसतच नाही. राम व्यापक झालेला आहे. राम सर्व पंचमहाभूतामध्ये त्रैलोक्यात भरलेला राम आहे. फक्त अनुभव होऊ लागला. राम आहे का? रामच आहे. अनुभव आला की आनंद होतो. कसं आहे, गुळ डोक्याखाली घेऊन झोपलं तर खाडा लागतो, रुततो महाराज, पण जिभेवर घेतला तर तो गोड लागतो. आपलं तसंच आहे. आपण परमार्थाला डोक्याखाली घेतलंय, तो जिभेवर घेतला की आनंद देतो. नाही तर बरेच लोक म्हणतात रामायण आम्ही पाठ केलंय, ज्ञानेश्वरी आम्हाला पाठ आहे, मला सगळंच येतं असं वाटणं याला अज्ञान म्हणतात. मायबाप, त्या रसाची रसज्ञता अंतःकरणात असली पाहिजे. आजपर्यंत ज्या प्रभूला लक्ष केलं तो प्रभू आज लक्षात आलेला आहे आणि रावण आश्चर्य करतोय असं सांगतात. सप्त पातळांची अंतरण ऊर्ध्व सप्त लोकांचे पदर दिशांच्या पोकळी समग्र स्वय रघुवीर कोंदलाचे. स्वय रघुवीर कोंदलासे, दिशेच्या पोकळीत राम. पाचवं पंचमहाभूत सांगितलं, दिशा. पवनामध्ये, दहनामध्ये, गगनीमध्ये, सर्व सप्त पाताळामध्ये, ऊर्ध्व दिशाच्या सर्व पोकळीमध्ये, अध ऊर्ध्व सगळीकडे फक्त राम. आणि रामाशिवाय काही आहे त्याला दिसतच नाही महाराज. बघा, दिसतं ते अज्ञान आहे. हरीची या दासा हरी दाही दिशा. मग का दिसत नाही? दिसत नाही याचा अर्थ आपण पक्के दास नाही. रावण अहंकारी आहे, पण पाहण्याचा विचार केला आणि आज त्याला राम दिसू लागला असं सांगतात. निज देह पाहि रावण हस्त पादादी अवयव पूर्ण तोही झाला रघुनंदन रावण पण खचू पाहे. रावण पण खचूप आहे. रावण पण याचा अर्थ काय होतो? दुराभिमान. रावण कोण याचं थोडं ॲनालिसिस करा बरं का, लक्षात घ्या. रावण पण, रावणाला भीती वाटतेय माझ्यातला रावण संपतो की काय. रावण संपला की युद्ध संपलं बरं का. रावणाचा अभिमानाची आईस्क्रीम व्हायची वेळ आली महाराज. मी कोणीतरी आहे, पण ज्यावेळेस त्यानं बघितलं त्यावेळेस हात बी रामाचे दिसू लागले, पाय बी रामाचे दिसू लागले, डोळे बी रामाचे दिसू लागले. कसं आहे, अंगावून वारं गेल्यास कळतं महाराज हात कोणाचा आहे ते. नाही तर ज्या हातानं माणूस म्हणतो ना याला मी तोंडाखाली मारेल, त्याला मी असं मारेल, व्यवस्थित लुळा पडतो त्यावेळेस त्याचं मन म्हणतंय उचलावं, पण उचलत नाही महाराज, कारण तो रामाचा आहे. मायबाप, गोष्ट लक्षात घ्या. राजा रावणाचं मन विचार करतय, त्याच्यात त्याला भीती वाटते की माझ्यातला रावण संपतो की काय. कारण रावण संपणं म्हणजे राम होणं. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. देव होणं म्हणजे अहंकार जाणं. अहंकार म्हणजेच परिच्छिन्न भावनेचं अधिष्ठान म्हणजे अहंकार. आणि परिच्छिन्न भावनेचा विसर, व्यापकत्वाची उंची बघितल्यानंतर
परिच्छिन्नतेचा विसर किंबहुना परिच्छिन्नतेचा लय होणं, मी एक कोणीतरी आहे ही भावना संपुष्टात येणं. आणि रावण विचार करू लागला, मी आता उरलोच नाही, मला माझी लंका राम झाली, माझा सारथी राम, माझा ध्वज राम, माझं घोडं राम, माझे राक्षस राम, माझी समोरची वानर राम, माझा हात राम, माझे पाय राम, आता माझं काय म्हणून लढू. कारण लढण्यासाठी माझं काहीतरी पाहिजे बरं का. ज्याचं माझं असं काही नाही त्यानं भांडण्याचं कारणच नाही ना. रावण पण खचोप आहे, त्याच्यातला रावण संपण्याची अवस्था झालेली आहे. रावण सगळ्यात जास्त कशाला घाबरतो माहितीये का? रावण पण संपण्याला घाबरतो. रावण राम होण्याला घाबरतो. रामायणात प्रसंग आहे, एकदा मंदोदरी म्हटली की तुम्हाला तर अनेक रूप धरता येतात, मग रामाचं रूप धरलं तर काय फरक पडतो, जा ना. त्यानं म्हणलं नाही, मी राम झालो तर मग माझ्यात काम उरणार नाही. कारण रावणाला त्याचं रावण पण टिकवायचं आहे. नाही बाप, तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे, आपलं भक्तपणा टिकला पाहिजे, आपला भक्तपणा ओरिजिनल असला पाहिजे. आपला ओरिजिनल भक्तपणा कधी टिकेल? आपण त्या सर्वात्मकाचे सदोदित दास आहोत याची अनुभूती, आणि या अनुभूतीवर आपण जिवंत असू तर त्या सर्वात्मकाचं अस्तित्व अमान्य करायचं आहे. रावणाचा दुराग्रह कोणता आहे? त्या सर्वात्मकाचं अस्तित्व अमान्य करून मी कोणीतरी एकदिशीत्वाचा पुरस्कृता किंबहुना त्याचा अधिपती आहे, अशा प्रकारचं भासवण्यात सगळं संपलंय. रावणाकडे 1,00,000 मुलं होती, 1,25,00,000 नातू होती, एवढी मोठी राक्षस होती. सगळी धुळीत मिळाल्यानंतर सुद्धा रावणपणाचा त्याग करत नाही. रावणपणाचा त्याग करत नाही. आणि माणसाचं तरी हेच आहे ना, आजा गेला, पंतू गेला, नातू गेला, सगळी तशीच झाले, मसनात गेले, तरी माणसाला वाटतं मी मरणार नाही, माझा संसार भारीन, माझं ओरिजिनल जीवन आहे. तरी माणसं राम व्हायला तयार नाहीत. सगळीकडे रामच. बरेच जण प्रॉपर्टी कमवतात. मी तर सतत सांगत असतो, प्रॉपर्टी कोणाची जास्त कडे? गावोगाव हनुमंताची मंदिर आहेत, प्रत्येक गावातली 50 लाखाची प्रॉपर्टी. कॅल्क्युलेट करा, महाराष्ट्रात 70,000 मंदिर असतील. कारण कॅल्क्युलेट, कुठं गेली प्रॉपर्टी? त्यावेळेस कुठं आहेत आपण? बरं, आजपर्यंत कोणाच करोडपतीचा फोटो कोणाच्याच घरात नाहीये. कुठे आहेत आपण? आपण कुठंच नाहीत, हे सत्य आहे. पण अमान्य करण्याच्या प्रवृत्तीला रावण म्हणतात. आणि हर घर काय, अब हर घर रावण बैठा, इतने राम कहाँ से लावू. आज प्रत्येक जण जो परमार्थाला विमुख झालेला आहे, परमार्थाशी समर्पित प्रवृत्तीचा अभाव आहे, या सर्वांच्या अहंकारात अंतकरणात कुठंतरी रावणपणाचा दुराभिमान आहे. आणि त्या दुराभिमानावरचाच हा प्रहार आहे. नाथ महाराज सांगू लागले, रावणाचं रावण पण खचू पाहत आहे, असं सांगतात. आस्ती चर्म मध्या मांसन रामे भेदिले सप्त कोस, आंतरी करुणी प्रवेश निधर दयास शोधित से. रावण विचार करून शरीराकडे बघू लागला महाराज. अस्थि, चर्म, मज्जा, मांस ही पृथ्वीची तत्व आहेत बरं का. आपण पंचमहाभूतामध्ये पंचकरणात पाहतो. अस्थि, चर्म म्हणजे चामडं, मज्जा म्हणजे नाड्या, आणि मांस. अस्थि, नाडी, त्वचा, रोम आणि मांस ही पृथ्वीची तत्व आहेत. रामे भेदिले सप्तकोश, या सप्तही कोशाला रामानं भेदलेलं आहे. कारण या सर्वांचं जाळ्यानंच शरीर बनलेलं आहे. आणि याच्या आतमध्ये अंतकरणात प्रवेश होऊन हृदयात बघू लागला, हे हृदय तरी माझं आहे का? रावण बघतोय बरं का. कारण रावण पण खचोप आहे, त्याला त्याच्या रावण पण सोडायचं नाही. त्याला वाटतंय माझं काहीतरी आहे, तो बघण्याचा प्रयत्न करतोय, त्याला दिसतंय का, पाहूया. मनाचे संकल्प सर्व सोय झाले पै राघव, विसरून निज स्वभाव उन्मन भाव बांधला से. रावणानं बघितलं, मनाचा स्वभाव आहे महाराज संकल्प आणि विकल्प.
चंद्राची देवता आहे. विचार केला तर संकल्पच राम झाला. कारण आता विकल्प येण्यासाठी काय, विकल्प कधी येतो? एखाद्या गोष्टीच्या शक्यता धुसर असताना मनात विकल्प येतो, असं नाही तसं होईल. आता समजा मतदान आहे, सगळीकडे जर एकाच पक्षाला मतदान असेल तर विकल्प येत नाही, निवडून येतं वाटतं. पण कुठंतरी खालीवरी असेल तर वाटतं विकल्प येतो. विषय कसा आहे, सगळीकडेच राम दिसतोय. आता स्वभावच विसरला मनाचा स्वभाव आहे विकल्पपणा. म्हणून तर रामचंद्र प्रभू म्हणले, उठवीन सौमित्रासी निर्विकल्प. कारण मनाचा स्वभाव संकल्प आणि विकल्प आहे. संकल्प आणि विकल्प असलेला भक्त भजनास अपात्र आहे. रावणानं संकल्प केला तर उन्मणी अवस्थेनं राम दिसतोय, आणि विकल्प करायला रामाशिवाय काही दिसत नाही. म्हणून राजा रावणाच्या मनाचा जो विकल्प आणि संकल्प करण्याचा स्वभाव आहे संपुष्टात आला, आणि मनाचं मन काय, मन बुद्धी चित्तवृत्ती अहंकाराची अहंकृती, रामे मिळाली निश्चिती, बाह्यस्फूर्ती विसरला. त्या ठिकाणी भरताची अवस्था नाथ महाराजांनी शक्तीत सांगितली. ती अवस्था या ठिकाणी रामाची झालेली आहे, रावणाची झालेली आहे. रावणाचं मन आता मनापर्यंत आलंय, पुढं बुद्धी चित्त येईल. मनापर्यंत आलेलं आहे, मन हे राम झाले, आणि प्रवृत्तीशी काय ग्रासोनी निवृत्तीशी आले. अशा प्रकारची स्थिती राजा रावणाची झालेली आहे. निवृत्तीला गेलं नाही, कारण ते रावणपण खचोप आहे, त्याला रावणपणा सांडायचा नाही. पण निवृत्तीकडे जाण्याची वाटचाल रावणाची सुरू आहे असं सांगतात. बुद्धी बोधेशी अवती राम झाली निशिती, विसरोनी निज स्फूर्ती समाधी स्थिती बांधली. नाही बाप, मन बुद्धी चित्त वृत्ती आणि अहंकाराची अहंकृती ह्याच ओवीचं हे सगळं विश्लेषण आहे बरं. रावणाच्या मनाचा संकल्प राम झाला, बुद्धीला बोध झाला. कसा झाला? अवचित बोधेस. आणि मग काय झाली बुद्धी राम झाली निश्चिती, आणि विसरूनी निज स्फूर्ती. त्या ओवीत सांगितलं बाह्यस्फूर्ती विसरला, आणि इथं सांगतायत विसरूनी निजस्फूर्ती. निजस्फूर्ती म्हणजे रावणाची निजस्फूर्ती अहंभावाची, मी कोणीतरी आहे त्याची स्फूर्तीच विसरली महाराजांनी. गेला म्हणजे मेला. रावण याच ओवीत मेला बरं का? स्फूर्ती त्याला स्फुरण कोणतं होतं? अहंभावाच्या स्फुरणानं रामाला अनुसंधान करायचं होतं, रामावरती बाण सोडायचं होतं. स्वभावाचा मेढा होता, तो मेढा झाला आणि रावण वेडा झाला महाराज. तो मेढा गेला आणि रावण वेडा झाला. रावण राम झाला, रावण समाधी अवस्थेत गेला असं सांगतायत. चित्ते चिंतिता रघुनंदना, वाह, गणा तिने भय अभिमान, निज चिन्ह विसरलासे. मन बुद्धी चित्त. आता चित्ते चिंतिता रघुनंदन, कारण त्याचा स्वभाव आहे महाराज चिंतनी तद्रूपता. रावणाचं चित्त रामाचं चिंतन करू लागला, आणि रावण चैतन्य घन झाला, आणि तेने भये अभिमान निज चिन्हही विसरला. रावण स्वतः चैतन्य घन राम स्वरूपाशी एकरूप झाला, आणि त्या चैतन्य स्वरूप राम स्वरूपाला बघून रावणाचा अभिमानाची चिन्ह विसरला. कारण कसं आहे, जोपर्यंत व्यक्ती राम स्वरूपाशी एकरूप होणार नाही ना, तोपर्यंतच यांना घेतय महाराज. ज्या ठिकाणी रामस्वरूपाशी आपण एकरूप होतो त्या ठिकाणी अहंकाराला काही उरतच नाही, आणि त्या अहंकाराचं चिन्हच विसरून गेला. मी रावण हेच विसरला.
आणि मग रावणाचा अहंकार कसा थरथर 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 करतोय, कसा घाबरतोय, ऐका. वाचा. अहंकार का पिंडला, तो श्रीराम शरण आला. तद्रुपतीचा कौल घेतला, सोहम झाला श्रीराम. मायबाप, एवढा आनंद आहे आजच्या कथेमध्ये. राम स्वरूपाचा स्पर्श झाला, राम स्वरूपाची एकरूप रावण झाला आणि त्याच्यातला अहंकार असा थरथर 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 करू लागला, मला लट 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 कापू लागला. कारण अहंकाराची अहंकृती रामे मिळाली निश्चिती. निश्चित रामाशी एकरूप झाला, तो श्रीरामा शरण आला. रावणाचा अहंकार रामाला शरण आला आणि तद्रूप झाला. बर का, याला म्हणावं चिंतने. चिंतने तद्रुपता. तद्रुपतेचा कौल घेतला आणि सोहम झाला श्रीराम. श्रीराम सोहम आहे आणि त्या सोहमला बघितल्यानंतर रावणाचा अहम लट 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 कापू लागला आणि तो सोहम, त्या सोहमशी एकरूप रावणाचा अहम होतोय असं सांगतायत. अंतकरणी व्यापक धर्म, धरुणी होते प्रपंच धाम. तेने ते देखील रघुनंदन, सर्वगत राम स्वय झाले. सर्वगत स्वय राम झाले. मायबाप, अंतकरणी व्यापक धर्म. अंतकरणाचा धर्म व्यापक आहे. कोणता अंतकरण? मन, बुद्धी, चित्त किंवा जे काही आपण अंतकरण चातुष्य म्हणतो, त्याचा धर्म काय? त्यानं प्रपंचाचं घर धरून बसलेलं. बरं का, काही होऊ द्या महाराज, अंतकरण चातुष्य प्रपंचाला सोडत नाही. परंतु तेही देखील रघुनंदन. पण अंतकरणाचं जे काय, मनाचं जे चतुष्टय आहे, मन, बुद्धी, चित्त, वृत्ती, अहंकार, या सगळ्याने राम बघितला, लट 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 कापू लागले. कसं असतं, घरात शिरलेल्या कुत्र्यानं काठी घेतलेला मालक बघावं महाराज, ते कंबर वाकवून पळतो. तशा प्रकारचा परिणाम आहे. रामचंद्र प्रभू सर्वगत आहेत हे बघितलं. तेने देहे देखील रघुनंदन. अंतकरणाचे जे काही गुणधर्म आहेत, त्या सर्व गुणधर्मांनी, ज्यांच्यामुळं प्रपंच जन्माला येतो. प्रपंच कोणामुळे जन्माला येतो? मनामुळं. मनाची इच्छा कामात गेली तरच माणूस लग्न करतो. बुद्धी त्या ठिकाणी पैसा कमवण्यात व्यस्त होते, चित्त त्या ठिकाणी लेकरा बाळात लागतं. आणि या सगळ्यांनी, या तिघांनी सुद्धा, या चौघांनी सुद्धा राम बघितला. आणि आता याच्याशिवाय सत्य काहीच नाही. मन राम झालं, बुद्धीचा निश्चय राम झाला, वृत्ती रामाशी एकरूप झाले, अहंकार लट 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 कापू लागला रामाकडे बघून. आणि अवस्था झाल्यानंतर महाराज सर्वगत राम स्वय झाला. रावण जिता राहण्यासाठी काही कारणच उरलं नाही. कोणत्याही गोष्टीला एक कारण लागतं बरं का. घर माझं म्हणण्यासाठी काय कारण आहे? अज्ञान हे कारण आहे. आणि तेच अज्ञान जर ज्ञानस्वरूपाशी एकरूप झालं तर हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. आधी घर माझं म्हणणारा चराचर झाला, कारण व्यापक भगवान दृष्टीत आला. आणि ज्यावेळेस व्यापक परमात्म तत्व अनुसंधानात नाही, त्यावेळेस अहंकारी जीव जसं डबक्यात बेडूक डराव डराव करतो, तसं प्रत्येक जण वाघ काय म्हणत असतो, पठ्ठ्याला काय कमी नाही. पट्ट्या जर पट्ट्यात आला तर पट्ट्याला यमाच्या रट्ट्याशिवाय दुसरं काही भेटत नाही. त्यामुळं प्रत्येक पट्ट्यानं विचार केला पाहिजे आणि या ओव्यांचं थोडं सूक्ष्म चिंतन केलं पाहिजे.
तेवढा सोन्याच्या लंकेचा अधिपती आज थरथर थरथर थर कापतोय. त्याचा अहंकार प्रभू रामचंद्रांना शरण येतोय आणि सर्वगत असलेल्या रामस्वरूपाचा आनंद या ठिकाणी रावणाचं चित्त घेत आहे असं सांगतात. कायची सुवेळा निकुंभिळा राम झाला बोरी बाभळा दशकंठ भ्रमित झाला पाहू लागला दस दिशासी. राजा रावणाच्या अहंकारानं निकुंभळा निर्माण केली होती. महाराज अभिचार यज्ञ करण्यासाठी रावण विचार करतोय कशाची बोरीन कशाचा बाबळ, कशाची सुवेळा आणि कशाची निकुंभळा. सगळंच राम झाला बोरी बाबळा. बोरीत बी राम बाबळीत बी राम. राजा रावण भ्रमित झालेला आहे. दिसेल तिकडं राम, पाहेल ती गोष्ट राम. आणि हे सत्य आहे. अगोदरही होतं. रावण ज्यावेळेस लंकेचा राजा आहे असं त्याला वाटत होतं, त्याही वेळेस लंका रामाचीच होती. कळत नव्हती हे अज्ञान आहे ना. अज्ञानाचंच नाव जीव आहे बरं का. आणि जीव जड असतो. ज्याला राम कळत नाही त्याला जड म्हणतात. बरेच लोक संसार कळत नाही त्याला जड म्हणतात, जड बुद्धीचं आहे म्हणतात. तसं नाही. राम कळत नाही ते जड बुद्धीचं आहे. राम सत्य हे स्मरणात राहत नाही त्याला विसरभोळं म्हणावं. आणि विसरभोळ्याची मोठी हानी होत असते. पचतील खाणी 84चा असो राजा रावण अतिशय संभ्रमित झालेला आहे असं सांगतात. जिकडे पाहे तिकडे हरी रावण पडला ब्रह्मचक्री ब्रह्मतसे चक्राकारी राम निर्धारी लक्षणा. राम निर्धारी लक्षणा जिकडे पाहे तिकडे हरी. आणि रावण पडला ब्रह्मचक्री. रावणाला राम पाहिजे होता. रावणाला रामावर बाण सोडायचा होता. कोणावर सोडणार आहे? दिसेल तिकडं राम. एक जण म्हणला आभाळ बांधून आणायचंय, आभाळ बांधून आणायचंय, समुद्राचं पाणी कॅटलीत आणायचंय. शक्य आहे का? तसं रामाला अनुसंधानात लक्ष करण्याचा प्रयत्न म्हणजे आभाळ बांधून आणल्याचा प्रकार. रावण ब्रह्मचक्रामध्ये पडलेला आहे. काय करू? राम निर्धारी लक्षणा योगियाच्या ध्यानी ध्याताना थोडस. अशा प्रकारचा देव आहे तो रावणाच्या अनुसंधानात कसा येईल? रावणाला फक्त प्रत्ययास येतोय. रावण विचार करतोय करू काय? मला तर राम मारायचा आहे. म्हणजे रावण जिवंत ठेवायचा. रावण म्हणजे दुराभिमान, व्यापकत्वाचं अस्तित्व अमान्य करण्याची दुष्ट प्रवृत्तीला रावण म्हणावं. आणि तीच प्रवृत्ती जिवंत ठेवण्यासाठी रावण कसोटीचे सगळा जिरलाय बरं का. सगळा गेलाय. ते म्हणतात ना गिरे तो बी टांग उपर. अशा प्रकारचा प्रकार आहे. रावणामध्ये धैर्यच उरलं नाही. रावणाचा अभिमान लट 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 कापतोय तरी सुद्धा ते म्हणतात एखाद्याला 5दा जरी तोंडावर आपटिलं तरी ते मी पडलोच नाही म्हणतो पुन्हा उभं राहतं. तशा प्रकारचा रावणाचा प्रकार आहे. रावण दुराभिमान सोडायला तयार नाही, परंतु राम त्याच्या लक्षात येत नाही असं सांगतात. येरीकडे रघुनंदन तन्मयाचे कोदंड जाण घेऊन साईचे तेचा बाण सिद्धी पूर्ण सजिलासे. एवढा वेळ सांगितली ती स्थिती रावणाची आहे. म्हणजे रावणानं रामाची बघितलेली स्थिती. आता सांगतायत येरीकडे रघुनंदन. भगवंताचं कोदंड धनुष्य कोणतं आहे? तन्मय. त्याचं काम आहे महाराज. जो त्याच्याकडे आला त्याला तो त्याच्यासारखं बनवतो. आणि तन्मयाचं कोदंड फक्त रामाकडेच आहे. बाकी कोणाकडे अहमभावाचं आहे, कोणाकडे कोणत्या भावाचं आहे, कोणाकडे द्वैत भावाचं आहे. परंतु आपल्यासारखं बनवण्याची सामर्थ्य भगवंताकडे आहे.
भगवंतानं हातामध्ये सायुज्यतेचा बाण घेतलेला आहे, कारण जो त्याच्या दारात उभा आहे ना, अर्धा क्षण, माफ करा, क्षणभरी, आणि त्याने मुक्तिचारी साधी. बराच वेळ झालं रावण बघतोय. बघणाराला देणं त्याचं काम आहे, कारण देण्यासाठी उभा आहे. तोची एकदान शूरदाता. मोक्षासाठीच रावणानं एवढं पाप केलं होतं, आणि मोक्ष देणाऱ्या भगवंताकडे लक्ष देऊन रावण पाहतोय. तेव्हाच त्याला मोक्ष देण्यासाठी भगवान हातात सायुज्यतेचा बाण शितीला लावलेला आहे. दोरीवरती बाण लावून सज्ज करून प्रभू उभे आहेत. कसं मारतात ऐका. पूर्ण कानाडी ओढणी पायन बाण सोडिता लवलाही, श्रीरामाच्या हस्ती दोया पूर्व काही वर्तले. आणि नाथ महाराज सांगू लागले, रामचंद्र प्रभूंनी माहेश्वरी ठाण मांडून कानापर्यंत दोरी ओढली, सायुज्यतेचा बाण सोडला. राम रावणाचं युद्ध खरं सांगायचं तर एवढंच आहे बरं का. अहम भावनेनं रावण पाहतोय, आणि पाहिल्यानंतर सोहम व्यापक भगवंताची अनुभूती येते. रावणाच्या अहंकाराचं धैर्य संपुष्टात येतं, आणि धैर्य संपलेल्या अहंकाराला, रावणाला, म्हणजे रावण पूर्ण देवाच्या दारात गेला. कारण जोपर्यंत अहम भावना आहे तोपर्यंत तो दारात पोहोचत नाही ना. आपलंही तसंच आहे. जोपर्यंत पोरगं माझं वाटतं, बायको माझी वाटते, लेकरं माझे वाटते, तोपर्यंत पट्ट्या देवाच्या दारात जात नाही. सगळ्यांनी रट्टे दिले की मग जातो. रावणाच्या एकंदरीत सर्व अहंकाराला रामचंद्र प्रभूंच्या व्यापक भावनेचा रट्टा बसला, आणि मी काहीच नाही हे लक्षात आलं. आणि लक्षात आल्यानंतर आम्हाला शरण गेलं. शरणच गेला आहे, अधिक शब्द गेलेला आहे. आणि शरण आलेल्या, दारात आलेल्याला विन्मुख करणारा राम नाही. रावण रामाच्या दारात मुक्तीसाठी आलेला आहे, म्हणून सर्वोच्च मुक्ती सायुज्य बाण, आणि त्या सायुज्यतेचा बाण कानापर्यंत ओढला, आणि दोन्ही हातात कानडिया विठोबा. भगवंताने त्या ठिकाणी बाण सोडला, आणि काय अपूर्व झालेलं आहे ऐका. श्रीरामाचे दोन्ही हस्त परस्पर अनुवादत, तेनेचे स्वामीचा पुरुषार्थ हरसे सांगत जगासे. हरसे सांगत जगासे. दोन हात त्या ठिकाणी एकमेकांना बोलू लागले. काय बोलू लागले महाराज? स्वामीचा पुरुषार्थ, प्रभू रामचंद्रजींचा पुरुषार्थ एकमेकांना कसा सांगतायत, हे नाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे. ते दोन हात रावणाला मुक्ती देत असताना धनुष्य एकानं हातात धरलेला आहे, बाण एकानं हातात धरलेला आहे, आणि दोन्हींच्या मध्ये राम आहे. राम हे स्वामी आहेत, आणि त्या स्वामीच्या सत्तेचं सामर्थ्य एकमेकांना बोलतायत. कसं बोलतात ऐका. श्रीरामात यावेसी बाण लावून सीतासी, ओढिता दक्षिण हस्तासी, केला कानापासी कानाडी. राम अतिशय आवेशानं बाण सीतेला लावलेला आहे. सीता म्हणजे दोरीवर. त्या दोरीला बाण लावला, आणि दक्षिण हस्त, दक्षिण म्हणजे उजवा हात ज्यावेळेस त्या ठिकाणी वळला, त्यावेळेस तो हात स्वाभाविक कानापाशी गेला, आणि कानापाशी हात गेल्यानंतर प्रभू त्या ठिकाणी डावा काय बोलतो, उजवा काय बोलतो, हे दोन्ही पक्ष आहेत बरं. कोणते पक्ष? दोन्ही पक्ष. दोन्ही पक्ष पाहे उद्धरते. असो, त्या ठिकाणी काय चर्चा करतात ऐका. तव वाम बोले दक्षिणा प्रतिनियुती भिडता रघुपती, मागे सरलासी युद्ध ख्याती वीरव्रती हे नोहे. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी डावा उजव्याला बोलू लागला. अरे म्हणला, उजव्या नुसतंच उजव्या म्हणतो आणि माग सरकतो म्हणला. ही वीरवृत्ती नाही. शत्रूला भिडत असताना तू माग सरकायला लागलास. हा विनोदाचा विषय.
दोन पक्ष आहेत ना आपल्याकडे. कोणते पक्ष? दोन्ही पक्ष पायी उद्धरती. कोणती दोन पक्ष आहेत? विधिविधानानं नामस्मरण करणं आणि विधिविधानाशिवाय नामस्मरण करणं. त्या ठिकाणी अतिशय विश्लेषण नाही करायचं. मला सांगायचा विषय असा आहे की त्या ठिकाणी राजा रावणाला डावा हात म्हणू लागला. रामाचा डावा हात उजव्या हाताला म्हणतोय, बाबा खायला पुढे असतोस आणि भांडणात मागं सरकतोस. अशा प्रकारे त्या ठिकाणी विनोदात्मक भाव नाथ महाराज व्यक्त करतायत. पुण्य काळ देखून या पुढे धावणी येसी लबड सबडे दान करीसी वाडे कोडे श्रेणी वाडे घ्यावयासे. मायबाप डावा हात म्हणू लागला, बाबा चांगलं पवित्र काम कोणतंही असलं की उजव्या हातानं दान करावं, उजव्या हातानं दान द्यावं, उजव्या हातानं लक्ष्मी घ्यावी. कामाच्या ठिकाणी फायद्याच्या ठिकाणी बरोबर तोंड पुढं करून जातोस. हा विनोद नाथ महाराज सांगतायत. तैसाची सत्कर्माच्या ठावी पुढे धावसी लवलाई भोजनाच्याही समयी कवळ पायी घ्यावयासे. अरे सत्कर्माच्या ठिकाणी पुढं पुढं करतोस आणि खायला तर तू एकटाच खातोस म्हणला. बरोबर आहे ना, एकटाच उजवा हात उचलीत असतो. आणि युद्धाच्या ठिकाणी मात्र तू मागं सरकलास रे. अशा प्रकारे त्या ठिकाणी विनोद आहे. नाथ महाराज भाव व्यक्त करतायत. कसा करतात ऐका. जैसा ते पुढे होसी तैसा जीर्ण भूमिसी पुढे होण्या बेगेसी पुरुषार्थासी दाखवी. अरे जसा खायला पुढं पुढं होतोस ना तसं रणभूमीच्या ठिकाणी पुढं हो ना. या ठिकाणी पुरुषार्थ दाखव ना. अशा प्रकारे डावा हात बोलू लागलेला आहे. जेने बळी सत्कर्मासी पुढे होसी आवेसी जेने बळे रणभूमीसी पुरुषार्थासी दाखवी. अरे ज्या बळानं सत्कर्म करत असताना उजव्या हातानं करा, उजव्या हातानं नैवेद्य दाखवा, उजव्या हातानं जेवावं. अरे जर दाखव ना, आता उजवा हात ये ना पुढे उजव्या. हे कसं आहे, काही लोक खायला पुढे असतात तर काही लोक कामाला पुढे असतात. महाराज कामाचे लोक म्हणतात तुम्ही नुसते खायलाच पुढे, असा विषय असतो. आणि तशा बघा दोन्ही परमार्थाचंच कार्य, भगवंताचंच कार्य करतात. एखादा व्यक्ती समजा आपल्यासारखं कथा सांगत असतो. काही जण सीमेवर जाऊन धर्मरक्षण करतात, काही जण परमार्थाचं रक्षण बाहेर उभं राहून करतात. अशा प्रत्येकाची एक सेवा आहे आणि प्रत्येक जण ज्या त्या ठिकाणी योग्य आहे. बरं का, कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही. कथाकार असेल तर कथाकार त्या ठिकाणी रक्षणाच्या जबाबदारीत येऊ शकत नाही. अगदी तसंच आहे. पण विनोदानं रक्षण करता किंवा युद्धामध्ये समोर असणारा डावा हात उजव्याला म्हणू लागला, खायला जसं पुढं पुढं करतो ना तसं थोडं या ठिकाणी बी पुढे ये की मागच सरकायलास. अशा प्रकारे बोलतायत. आजीवरी समग्र वित्तन स्वामीचे भोगिले समस्त युद्धा समयी मागे सरत हे अनुचित सर्वदा. अरे बाबा म्हणला आजपर्यंत मालकाचं सगळं तूच खालास ना. खिशात पैशाला हात माणूस कोणता घालतं? उजवा. आणि युद्धाच्या ठिकाणी मात्र तू चटकन मागं सरकायलास. मला जरा तरी माणसानं विचार केला पाहिजे. अशा प्रकारे त्या ठिकाणी धर्मकार्य, अहंकार रूपी रावण त्याला विरघळवायचं आहे. विरघळवण्यासाठी रामचंद्र प्रभूंच्या स्वधर्माची भगवान धर्माची मूर्ती आहेत. त्या धर्माच्या मूर्तीचं स्वरूप अनुसंधानात लक्षात घ्या. धर्म सर्व ठिकाणी आहे. जसं मरताना सुद्धा धर्म आहे. मेलेल्या माणसाला सुद्धा हरिपाठ म्हणतो आपण. मेल्यानंतर तेरवं करतो, जन्मल्यानंतर त्याची मुंज असते वगैरे वगैरे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर धर्म आहे. आणि अहंकारी व्यक्ती या धर्मातल्या रामाला अनुसंधान करून म्हणजे त्याचं अस्तित्व अमान्य करून मीच सर्वस्व आहे असं भासवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्या पुढं स्वधर्म कार्य करणारे योद्धे म्हणजेच रामचंद्र प्रभूंचं धर्मरूपी अंग आहे. आणि ते अंग एकमेकांना बोलत असताना मी पुढं तू मागं, मी पुढं तू मागं, अशा आणि शत्रूशी वैर करत असताना
डावा म्हणतोय की मी पुढं आहे आणि उजव्या तू मागायस, अशा प्रकारचा विनोद एकंदरीत भावस्वरूपामध्ये नाथ महाराज मांडत आहेत. बघा, नाथांचं रामायण हे खूप अतिउच्च कोटीचा ग्रंथ आहे. ज्यावेळेस आपण त्याचं श्रवण करू, ज्यावेळेस अंतःकरणाला तो ग्रंथ स्पर्श करेल, त्यावेळेस स्वधर्माचा सूर्य चित्तामध्ये उगवल्याशिवाय राहणार नाही. आणि हा जर सूर्य सर्वांच्या चित्तामध्ये उगवला तर मला वाटतं माऊलींचं स्वप्न आहे, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. असो, स्वधर्माचे अंग एकमेकांचा विनोद करतायत असं सांगतात. ऐकोनी वामाचे बोलणे, दक्षिण हासी मला सत्राणे, निर्बळासी पुढे करणे लाजीरवाणे आपणासे. डाव्या हाताचं बोलणं ऐकलं न उजवा हात हसू लागला. म्हणला अरे रे रे रे, म्हणलं मला माझं चुकलं. म्हणलं बळ नसणाराला पुढं केलं, अशा पद्धतीमध्ये उजवा बोलतोय असं सांगतात. धनुष्य देवनिया तुझ प्रती, पुढे करिताची का कुळती, येऊनी बोलिला अशी छळ नोकती, युद्ध ख्याती न करवे. अरे आमचं चुकलं म्हणलं, तुझ्या हातात धनुष्य दिला, कारण धनुष्य डाव्या हातानं धरला होता आणि उजवा मागं आला होता, आणि पुढे गेलेला म्हणू लागला तू मागं राहिलास. आणि असं होतं ना माणसाचं, पुढे जाणारी दुसऱ्याला उगट टुचित राहते, तुम्ही मागच आहेत, तुमच्यानं काही करणंच होत नाही, आम्हीच करायला होतं ना आमच्यामुळंच व्हायले. त्यावेळेस उजवा म्हणला अरे तुला पुढं करून अवघड केलं, तुला पुढं करून आम्ही आमची त्या ठिकाणी लाज घातली, कारण तू निर्बळ आहेस, पुढं होण्यासाठी बळ लागतं, आणि तू त्या ठिकाणी आमची लाज घालायला लागलास, छळनानं बोलायला लागलास, युद्ध ख्याती करायची, पुढं झालेल्यानं कार्य करावं महाराज. मागच्याला टोमणे मारण्यात पुढे जाणाऱ्याचं यश नसतं. बहुधा परमार्थामध्ये जे इनिशिएटिव्ह घेतात, पुढाकार घेतात, त्यांना कधी कधी वाटत असतं आम्ही म्हणजे मोठे, आम्ही म्हणजे विशेष. कीर्तनकाराला बरीच वेळेस असा अहंकार होतो की श्रोते म्हणजे येडे असतात. अभिमान माणसाला कशाचा होईल सांगता येत नाही बघा. अभिमान हा म्हणजे भयंकर मोठं दुखणं आहे. धर्मकार्य करत असताना पुढं गेलेला आणि मागं गेलेला आणि अहंकार आपल्याला मारायचं हे विसरून जर दोघंच भांडत बसले तर रावण मारायला वेळ लागतो. आता मला सांगा, बाण सुटल्या सुटल्या सायूच्या मुक्तीला रावण जाणार आहे, पण इथं लागलं ना भांडण. आणि आपलं तसंच आहे, शत्रू पुढे आहे आणि तुम्ही आम्ही मात्र एकमेकांचे पाय ओढण्यात, एकमेकांना हसण्यात, एकमेकांना टोमणे मारण्यामध्ये आपण व्यस्त आहोत. हेच नाथ महाराजांनी दोन हाताचं रूपक करून आम्हाला सांगितलेलं आहे. तुला विनाकारण पुढं केलं, तुझ्या हातात धर्मकार्याचं धनुष्य दिलं, अशा प्रकारे उजवा हात हसतोय असं सांगतात. पुढे जाऊन या काय केले, रणी थोटावले राहिले, संधान करवे वहिले, बडबडिले व्रताचे. अरे पुढं जाऊन काय केलास तू? काही मारलास का शत्रू? बरं आहे ना, बरोबर आहे, माणसं पुढं गेले पण संधान विसरले. संधान कोणतं आहे? परमार्थामध्ये पुढं जाऊन काय करायचे? तर अहंकार रूपी रावण मारायचं. परमार्थामध्ये माणसं जाऊन अहंकार मारण्यापेक्षा अहंकार वाढला बरेच जणांचा. बरीच माणसं परमार्थामध्ये कीर्तनकार कथाकार झाल्यानंतर अहंकार मेला, अहंकार गेला का वाढला, याचं जर ॲनालिसिस केलं तर कधी कधी लक्षात येतं की अहंकार वाढला. हेच तुझं झालंय, तू पुढं गेलास पण अहंकारावर संधान करायचं विसरलास आणि रिकामी बडबड करतोय. तुझ्या या बडबडीला काहीही अर्थ नाहीये, निरर्थक तुझी बडबड आहे, असं उजवा बोलतोय. नाथ महाराज सांगू लागले, रणी पाठी नाही दिदलीन जे तू बोलसी चळन बोली, वीरव्रतीची तू आभली, नाही देखील युद्ध रचना. नाही देखील युद्ध रचना. म्हणला मी मागं सरकलोय, तुला वाटायला म्हणला तू मला नाव ठेवायला लागलास, मागं सरकलास आणि मागं सरकलास. मी मागं सरकलो नाही म्हणलं,
तुला त्या ठिकाणी युद्ध कसं असतं हे कळत नाही, तुला त्याचं ज्ञान नाही. कारण कसं आहे, युद्ध रचनेचं ज्ञान पाहिजे. प्रत्येक वेळी पुढं जाणं म्हणजे वीर आहे असं होत नाही, पुढं जाणारा मोठा आहे असं होत नाही. होय, आता आपले युद्ध रचना बघा बरं, भारताची सर्वात समोर BSF असतं. BSFला काय म्हणतात? बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, अर्ध सैनिक दल म्हणतात त्याला, पूर्ण सैनिक दल नाही. पुढं आहे याचा अर्थ मोठा आहे असा होत नाही. असं उजवा हात डाव्याला उजवा याचा अर्थ काय आणि डावा याचा अर्थ काय, विचारसरणी असतात, किंबहुना कार्यश्रेणी असतात. अशा पद्धतीचं विवेचन नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. मागे सरोनी कानासी पुसत से गुज स्वामी से कैसे निवटो रावणासे हे मदपासी सांगावे. आणि उजवा म्हणू लागला, म्हणलं मी मागं सरकलो नाही, मालकाच्या कानात जाऊन विचारायलोय, मालक मोठा आहे रावण, कसं मारू याला. कधीतरी आपण विचार केलाय का देवाला विचारावं, देवा अहंकार मोठा आहे, युद्ध करतोय, अडचणीत आणतोय, याला मी कसं मारू, याचा विचार कधीतरी केला पाहिजे. हा उजवी लोक करतात. उजवा बाण, उजवा हात, त्या ठिकाणी डाव्याला हसू हात याचा अर्थ सामर्थ्य. बरं, रामचंद्र प्रभूंच्या स्वधर्माचं दोन प्रकारचं सामर्थ्य, दोन पक्ष आहेत, दोन बाजू आहे. उजवी बाजू डाव्याला सांगते मी प्रभूला अहंकाराला अनुसंधान अहंकाराला मारण्यासंबंधी गुज विचारतोय असं बोलतोय. दाही सिरे एकावट की निवटू वेगळाले कंठ. वा वा, सांगावे स्पष्ट रावण दुष्ट साधावयासे. आणि मी प्रभू रामचंद्रजींना विचारू लागलोय. काय विचारतोय म्हणलं? रामा, अहो याला एका झटक्यात मारू का एक एक खुडून मारू? एकदाच 10 मुंडके उडवू का एक एक मुंडकं उडवून 10 मुंडके तोडू? अशा प्रकारचं विचारायलो रे म्हणला. मी तुझ्यासारखं मधले मध्ये चाड्या करत नाही, मी रावण मारण्याकडे. बघा, युद्धात सैनिक कोणाला म्हणावं, शत्रूशी स्पर्धा करतो तो. आपलेच मिलिटरीमॅन एकूण एकासोबत भांडणं करू लागले, रॅगिंग करू लागले, तर त्याला शहाणा म्हणतात का? पाकिस्तानवर ज्यानं रायफल धरून उभा आहे तो शहाणा आहे ना. तसं परमार्थामध्ये वारकरीच वारकऱ्यासोबत भांडणं करतात, हा मूर्खपणा आहे. आपल्याला मारायचं आहे देहातला अहंकार, वाढवायचं आहे रामाचं भजन, आणि याबद्दल उजवा शहाणा आहे तो त्या ठिकाणी प्रतिपादन डाव्याला करतोय असं सांगतात. ऐसाची स्वभाव की फाटक्यात शिरवावा पावो तू पुढे जाऊनी पहा हो कोण आवो साधिनासे. आणि नीच लोकांचं असंच असतं रे म्हणलं, फाटक्यात पाय घालायचं, काम करायचं सोडून द्यायचं, फाटक्यात पाय घालायचा. पुढं केलंय तर तुझं काम करणं, मागं कशाला बघायलास? दरडावू लागला महाराज उजवा, मागं कशाला बघायला लागलास तू तुझं काम कर. अरे तुझं कर्तव्य कर्म, माणसानं ज्याला जे मिळालंय ते कर्तव्य कर्म केलं पाहिजे, आणि ते कर्तव्य कर्म जर केलं तर धर्मकार्य होतं बरं का. पण एकमेकांवर टीका करण्यामध्ये लोकांच्या जिंदग्या गेल्या. याच्यावर टीका, त्याच्यावर टीका, त्याच्यावर टीका, त्याच्यावर टीका, आणि हा फाटक्यात पाय आहे. अशा पद्धतीमध्ये तू करतोय, तू नीच आहेस, आणि रिकामा मी रामकार्य करतोय, मी पुढं आहे, माझ्या एवढं पुढं कुणीच नाही, मी लय भारी आहे, अशा पद्धतीचा तू आव आणतोयस. आणि आव आणणाराची मला क्यू येते असं उजवा हात उपहासानं बोलतोय. वास्तविक 2 हाताचा इथं काहीही संबंध नाही आहे. 2 विचारांची जी लोक आहेत परमार्थ करणारे, कधी कधी पुढे जाणाऱ्याला भजन उभं करणाऱ्याला अहंकार असतो, मागून येणाऱ्याला अहंकार असतो,
रामायण चालू करणाऱ्याला अहंकार असतो, चालवणाऱ्याला अहंकार असतो, श्रोत्याला अहंकार असतो. हे जे काही स्वधर्माचे हात आहेत, या हातांचा विनोद नाथ महाराज सांगू लागले. आईशे निज हस्ताचे लाघव ऐकुनी सुखावे रघुराव तवयेरीकडे पहा हो रावण्या पूर्व मांडले. आणि हे दोन हाताचं भांडण रामचंद्र प्रभूंनी बघितलं. प्रभूला विनोद वाटतोय, आश्चर्य करताय. पण एवढ्यामध्येच रावण काय करू लागला, कारण रावणाला संधी मिळाली नाही आपल्यात आपले भांडायलेत म्हणून. आणि आता महाराज आपल्यात आपलं दणकावून सुरू आहे. आमची लोक कधी जातीवर भांडायला लागले, आमची लोक कधी ज्ञानावर भांडायला लागले, आमची लोक कधी स्वर अपसुरावर भांडतात, आमची लोक कशावरही भांडतात, जिल्ह्या जिल्ह्यावर भांडतात, ग्रुपवर भांडतात. आमची लोक भांडण्यात माहीर आहे. ठीक आहे, राम चित्तात असताना जर तुम्ही भांडण करत असाल तर ते वाईट नाही. रामाला विसरून तुम्ही पेढे जरी खात असलात तर ते वाईट आहे. रामचंद्र प्रभूंचं कार्य साधण्याबद्दल एकमेकांची हेळसांड करतायत दोन हात, तरी प्रभूला विनोद वाटतोय. पण या विनोदात वेळ जातोय, तेवढ्या वेळात रावण सावध होतोय. आणि रावण काय करतोय, कारण रावणाचं कार्य, रावण अहंकाराची जोपासना करण्यामध्ये कटिबद्ध आहे. आणि असा कटिबद्ध असलेला रावण कशा प्रकारचं कार्य अपूर्व करतोय ते ऐका. त्या दोघांच्या रणासी कैसे सामर्थ्य उपमेसी याची उपासाजे त्यासे पैसे वय करीसी याचे नाव. आणि नाथ महाराज सांगू लागले त्या दोघांच्या युद्धाला उपमा देता येत नाही. आणि त्यालाच याला अनन्वय अलंकार म्हणावं महाराज. तीच त्याच्यासारखा आहे, दुसरा कोणी नाहीच. वैखरीला ज्वाव नाही की राम रावणाच्या युद्धाला उपमा देता येईल असं नाथ महाराज तुम्हा आम्हाला स्पष्ट करतायत. सगळे साठवे गगन राहायचे दुसरे कैचे आण तैसे राम रावणाचे रण उपमा समान त्याची त्याचे. राम रावणाच्या युद्धाला उपमा देता येत नाही. जसं आकाश बसेल असं भांडं आणता येत नाही. एक जण म्हणला डबा घ्यायचा आहे आम्हाला, कशासाठी? आबाळमध्ये घालायचं आहे म्हणलं. आबाळ आता कोणता भांड्याचं दुकानदार देईल? नाही देता येणार. तसं राम आणि रावणाचं युद्ध कसं झालं, तर राम रावणाच्या युद्धासारखंच झालं, दुसरी त्याला उपमा नाही असं नाथ महाराज स्पष्ट करतायत. सागरा सारिकान तुझ्या सागर कैचा भिन्न म्हणून त्याचे उपमे समान नदीचे चिन्ह अनेक. सागराला उपमा सागराचीच, दुसरं कशाची देता येत नाही. तसं राम रावणाच्या युद्धाला दुसरं कोणाचीही उपमा देता येत नाही असं सांगू लागलं. कैसे राम रावणाची रण त्याशी उपमा राम रावण म्हणून उपमेशी पूर्ण उपमा वक्ते पण मज नाही. आणि नाथ महाराजांनी सांगितलं की तैसे राम रावणाचे रण, आणि उपमा देण्यासाठी दुसरं काहीही नाहीये. उपमेयाचीच उपमा जेव्हा उपमेयाला दिली जाते, तसं राम रावणाचं युद्ध कसं, तर राम रावणाच्या युद्धासारखंच. विश्वामध्ये तशी दुसरी घटना नाही, म्हणून या युद्धाला उपमा देता येत नाही असं नाथ महाराज तुम्हा आम्हाला सांगतायत. कोदंड पाणी रघुनाथ गगन भरी लखलखित ते कोण्या लंकानाथ हर्षित चित्त झाला. कोदंड पाणी रघुनाथ, हातामध्ये धनुष्य घेतलेले भगवान, अख्खं गगन ब्रह्मांड भरलेले भगवान, लख तेज पडलेले भगवान, प्रकाशलेले भगवान रावणानं बघितले, आश्चर्य वाटू लागले. कारण याच्यासाठी केला होता अट्टहास. रावणानं एवढी पाप कोणासाठी केली होती हो?
हा राम यावा आणि यानं धनुष्यबाण घेऊन मला मारावं. एवढंच त्याचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकारत असलेलं रावण पाहतोय असं सांगतात. जन्म जन्मांतरी बहुत नाना साधनी कष्टता भेटी झाली श्री रघुनाथा म्हणून तत्वता पूजित. जन्म जन्मांतरी बहुता नाना साधनी कष्टता. नाना प्रकारच्या साधनांनी राम साध्य करण्यासाठी कष्ट केलेले असतात. पण कसं होतं, वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. श्रम केला जातो पण आश्रमात पोहोचत नाही, श्रम व्यर्थ जातो. रावण विचार करू लागलेला, अनेक लोक ज्याच्यासाठी कष्ट करतात तो राम आज मला दिसलेला आहे. आणि अहंकार तर मेला महाराज, रावण मेला बरं का, मगाच मेला रावण. आता पुढं मारणार आहे तो रावणाचं फक्त शरीर मारणार आहे. रावणाला अहंकाराला जागाच उरली नाही, इथंच रावणाचा मृत्यू आहे. जिथं त्याचं रावण पण दचकलं तिथंच त्याचा मृत्यू आहे. दचकलं, फक्त गचकायचं राहिलंय. असो, राजा रावण रणभूमीच्या ठिकाणी विचार करतोय, आज रामाची मला भेट झाली आहे, त्याची पूजा करावी ही भावना आहे असं सांगतात. रणांगणा माघारी नाही पूजेची सामग्री म्हणून रामा ते बाणधारी रावण गजरी पूजित असे. रणभूमीच्या ठिकाणी रावण उभा आहे, राम उभे आहे. रावणाची पूजा करण्याची इच्छा झाली, कारण अहंकार संपला. तर देव आहे लक्षात आलं, पूजा करण्याचा विचार करतोय. पण पूजा करत असताना जवळ काही नाही महाराज. पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र नाही, पुष्प नाही, फल नाही, फूल नाही, झाडाचं पानही नाही. मग करू काय? धनुष्यबाणानं पूजा करू, कारण राम कळालाय ना, तर पूजेला निमित्त बाकी सगळं आहे. रामचंद्र प्रभूंना बाणानंच पूजा करू अशा प्रकारचा विचार करू. जवळ घे ना. आता येतोय का? हॅलो, आवाज येत नाही का महाराज? माझा येतोय, स्पष्ट आहे. रामचंद्र प्रभूंची पूजा रावण बाणानं करतोय असं सांगतात. करुणी बाणाच्या अक्षिता याही श्रीरामा ते पूजिता उल्हास रावणाच्या चिता अति सादरता पूजेची. नाथ महाराज सांगू लागले, बाणाच्या अक्षता केल्यानं रामाच्या डोक्यावर टाकू लागला, रावणाला आनंद झाला. कसं आहे महाराज, जीवनामध्ये ओरिजिनल देवाची पूजा करत असताना आनंद वाटतो बरं का. माणसाचं काही डुप्लिकेट असो, हातातली गडी डुप्लिकेट असो, पेन डुप्लिकेट असो, शर्ट डुप्लिकेट असो, माणसाचा देव ओरिजिनल असावा. रावणाच्या लक्षात आला, हा ओरिजिनल देव आहे, हा थोरला देव आहे, हा देवांचा देव आहे. मग रावण पूजा करू लागला, बाणानंच अक्षता टाकू लागलेला आहे. रावणाच्या चित्तामध्ये प्रभू रामचंद्रजींची पूजा करतोय याचा आनंद आहे. अतिशय आदरपूर्वक राजा रावण पूजा करतोय. देव जोपर्यंत देव वाटत नाही तोपर्यंत केलेली पूजा ही अज्ञान आहे. त्यामुळं ज्ञान आणि नंतर नाम. नुसतं नाम अज्ञान, नुसतं नाम. तुम्ही म्हणाल महाराज नामाचं महत्व आहेच, नामेची तिने लोक उद्धरते. पण ज्ञान असेल तर नामाची दृढता असते, आणि दृढता आणि ज्ञान त्यानंतर उल्हास असतो बरं का. लोक जे परमार्थाची मरगळ करतात त्याचं कारण अज्ञान आहे, दुसरं काहीच नाही आहे. आज रावणाला ज्ञान झालेलं आहे, राम देव आहे याचं, आणि उल्हासानं पूजा करतोय असं नाथ महाराज सांगतात. पूजावया राघवेशा रावण पायीच वाकाशा राम कोंदला दस दिशा
भक्तीच माणसा उल्हास. पूजावया राघवेशान रावण पाहे जवा कशा. रावण आकाशात बघू लागला तर राम 10 दिशा दिसू लागला. सगळीकडेच व्यापलेला देव आहे हे लक्षात आलं महाराज. आता पूजा करा वाटायला लागली. नाही तर काही जण देवाचा जिंदगीचा पत्ता नसतो. रॉंग नंबर जीवनामध्ये महाराज कशाचाच लागू होता. देव रॉंग नसावा. आणि एकदा का देव ओरिजिनल हे कळलं की महाराज भक्तानं ढिलं नसावं. राजा रावणानं आकाशात बघितलं तर सर्व दिशेला व्यापलेला राम दिसू लागला. सर्वात्मक राम दिसतोय, विश्वात्मक राम दिसतोय. आणि त्या विश्वात्मकाची पूजा करण्यासाठी रावणाच्या अंतःकरणात उल्हास आहे. ठेविता हा पायी जीव थोडा, या भावनेनं रावण आज सर्वोच्च बलिदान कोणतं आहे? देह बलिदान, जीव देणं. आणि देवाच्या पायावर आज जीव देण्यासाठी रावणानं अहंकार तर संपला हो त्याचा, आता जीव देण्याची पूजा आहे. इथं रावण मेला बरं का. आता रावणात जो राम झालाय तो राम व्यापक रामाची पूजा करतोय. अशा प्रकारचं युद्ध सुरू झालेलं आहे. लक्षोनिया रघो नंदन कडे टाकी बाण नेरे सोसैने परसैने करी संधाना धुतची. नाथ महाराज सांगू लागले रामाला लक्ष करत रावण कोणीकडे बाण टाकू लागला. कारण देव सगळीकडेच आहे ना, कोणीकडे. असं जसं रावण सगळीकडे बाण टाकू लागला ना, तसं माणसानं सगळीकडे भजन करावं. तो मन हे मीच करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारे मज एकाते. आणि सर्वत्र नमस्कार न करणारा भक्त म्हणजे अज्ञानी रावणच आहे. जीवनात लक्षात घ्या, रावण सगळीकडेच बाण सोडू लागला. वानर म्हणू लागले येडं झाला का काय हा. आपसैन्य आणि परसैन्य, राक्षसांच्या सैन्यावरही बाण टाकू लागला, रामाच्या सैन्यावरही बाण टाकू लागला. कारण रावण उरलाच नव्हता. तो रामाला लक्ष करतोय, पूजा करतोय आणि सर्वत्र नमस्कार करतोय एक असणाऱ्या श्रीरामाला, असं सांगतात. पुढे लक्ष्मी रघुनंदन जवा आवेशी विंधी रावण पाठीशी धनुष्य बाण घेऊन जाण उभा असे. रावण पुढं बाण मारतोय, आवेशानं बाण मारू लागला. तोपर्यंत त्याला मागं धनुष्य बाण घेतलेले राम दिसू लागले. राजा रावण आश्चर्यचकित करतोय. सर्वात्मक विश्वात्मक विश्वनाथ जगन्नाथ प्रभूची अनुभूती रावणाला येते. मागे बिंदू जाये रावण तवा मांगी रघुनंदन तिकडे करी जव संधान तव दिसे दक्षिणांगी. मागं त्या ठिकाणी धनुष्य बाण घेऊन रावण बघू लागला. तोपर्यंत डाव्या हाताला राम दिसतोय. डाव्या हाताला रावण धनुष्य नेऊ लागला. तोपर्यंत उजव्या हाताला राम दिसतोय. कारण राम सर्वात्मक आहे, सर्व ठिकाणी आहेत याची प्रचिती अहंकार रूपी रावणाला येते. ऊर्ध्व दिशा समस्तन कोंदला से देखुनी रघुनाथ पाणी सर्वत्र पूजित तेने हसत सुर सिद्ध ते. जमिनीवर बाण मारू लागला, आकाशात बाण मारू लागला, सगळीकडे रामच कोंदलेला आहे. आणि त्या सर्वात्मक कोंदलेल्या रामाला बाणाची पूजा करतोय नाथ महाराज सांगतात. पण बाह्य ज्यांना ही स्वरूपाची अनुभूती आली नाही ते देव लोकर वानर सगळेच हसू लागले. म्हणले रावण वेडा झाला, रावण कुठेही बाण मारतोय असं सांगतात. राक्षस म्हणती रावण भ्रमला अतिशय दारुण आमासीच बिंदी तो बाणर न कंदन मांडिले. राक्षस म्हणू लागले रावण वेडा झाला, आम्हाला बाण मारतोय. कसं आहे महाराज, वेडा झाल्याशिवाय परमार्थाची मजा नाही. राम लक्षात आल्यामुळं रावण सगळीकडे बाण मारतोय आणि राम लक्षात आल्यामुळं सुद्धा संत सगळीकडे भजन करतात. लोक म्हणतात वेडी झाली. असंच आहे दोन्हीकडे.
रावणाला राम आता कळला म्हणून सगळीकडे बाण सोडतोय, आणि संतांना राम कळला म्हणून सगळीकडे नाम संत घेत असतात. शेवटी राम न कळलेलेच संभ्रमात असतात, हास्य विनोद करतायत. प्रत्येकाला वाटतंय रावण वेडा झालाय. वेडा नाही झाला, तो वेडा होऊन पेढा खायलाय. राम स्वरूपाचा आनंद घेतोय असं सांगतायत. राम राहिला एकीकडे, रावणेची निज निवाडे, आमचे काढिले मेरे, कोणीकडे पळो आता. राक्षस म्हणू लागल्या राम तिकडच राहिला, रावणानंच आमचं मड काढलं, रावणानंच आमचं मड बसवलं, आता पळावं कुठं? राम मारील आणि रावण वाचविल म्हणून रावणाकडे याय गेलो तर रावणच आम्हाला मारतोय असा विचार करतायत. स्वर्गी हसती सुरगण सिद्ध हसती संपूर्ण, गण गंधर्वादी चारण खदखदून हसते. स्वर्गातले सुरगण हसू लागले, सिद्ध चारण गणगंधर्व खतखत खतखत हसू लागले. आणि खरंय हो, राम ज्याच्या लक्षात आलाय त्याला, ज्याचं लक्ष नाहीये तो हसणारच. सगळेच जण रावणाला हसू लागले असं सांगतायत. वानर हसती वाडे कोडे, रावण रामे केले वेडे, आपुळे पारिखे न दिसे पुढे, जिकडे तिकडे बाण टाकी. वानर हसू लागले, म्हणले रावण वेडा झाला, रामानं रावण वेडा केला. राम सर्वांनाच वेड करतात, राम कोणाला वेड करत नाही. वानरांना वाटू लागलं रामानं रावणाला वेड केलं आणि रावण कोणाकडेही बाण मारतोय असं वाटतंय. न कळे कोणासी मात, रावणाचे अनुचरित, राम देखुनी सर्वगत, बाणी पूजित अति प्रीती. बाणी पूजित अतिप्रीती, सर्वगत रामाची पूजा करतोय. कारण महाराज, रामाच्या पूजेचं वर्म कोणतं आहे? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. राम सर्वात्मक आहेत, राम सर्वेश्वर आहेत. जी माणसं एकमेकांचा द्वेष करत परमार्थ करतात का, वास्तविक त्यांचा परमार्थात प्रवेशच झालेला नाही. राम व्यापक आहेत का एकदेशी आहेत याचं ज्ञानच नाही आहे. आणि अज्ञानाची काय भक्ती निश्चिती संपत्ती असा प्रकार होत असतो. त्याचं तेच कारण आहे, तेवढं एकच कारण आहे. आज रावण ते व्यापक स्वरूपाचा अनुभव घेतोय म्हणून सगळीकडे बाण सन 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 बाण सोडतोय, आणि प्रत्येकाला वाटतंय रावण वेडा झालाय, रावणाला काही एक कळत नाही आहे, अशा प्रकारचं मतांतर मांडतायत. देखोन या सर्वगतन भजे जो का अनुरत, जन त्यासी मनसी भ्रांत, अंतर्व्रत कळे ना ते. होय, नाथ महाराजांनी आता या ओवीत टाकलं, या ओवीत सांगितलं. काय म्हणले? सर्वगत जन त्यासी म्हणत भ्रांत. सगळीकडेच राम पाहून जो भसतोय, अनुरक्त होऊन भजन करतो, लोक त्याला म्हणतात येड झालंय. आता देहूचे लोक तुकाराम महाराजांना काय म्हणत होते? महाराज वेडा तुक्या म्हणायचे, नुसतं तुका म्हणायचे नाही का? जनतेच्या दृष्टीत संसार सत्य आहे, जनतेच्या दृष्टीत संसार सत्य आहे, संताच्या दृष्टीत ब्रह्मसत्य जग मिथ्या आहे. म्हणून अतिशय त्या ठिकाणी रावण ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाल्यामुळं लोक हसू लागले, वानर हसू लागले. पण रावण कोणत्या स्वरूपाशी एकरूप झालाय ते मात्र रावणालाच माहिती आहे, इतरांना नाही असं सांगतात. विपरीत साधनाचा अतिशय गुंता प्रपंचाचा, याशी म्हणता ते दैवाचा, आयसा लोकांचा निज बोध. नाथ महाराजांनी सांगितलं की विपरीत ठसा जनाचा. लोकांचं अवघड आहे महाराज. काय अवघड आहे हो? त्याला ज्ञानी म्हणतात ज्याला संसार कळतो, आणि त्याला वेड म्हणतात
ज्याला राम कळतो. रावणाला आजपर्यंत लोक शहाणा म्हणत होते की त्याने संपत्ती कमावली. रावणाच्या लक्षात आज आलंय की आजपर्यंत मी मूर्ख होतो. रावण आता शहाणा झालाय आणि लोक आता त्याला वेडं म्हणतायत. लक्षात घ्या, रावणाचा शहाणपणाचा फक्त जन्मच झालाय, तर लोकांनी त्याला एका सेकंदात वेड्यात काढलं. आणि खरं सांगायचं म्हणजे या कलियुगात जर तुम्हाला लोक संत म्हणत असतील तर कुठंतरी आत्मपरीक्षण करायचं की आपण चुकत तर नाहीत ना. कारण महाराज आजकाल लोक भामट्यालाच संत म्हणतात. विपरीत ठसा जनाचा, लोकांचा स्टॅम्पच चुकीचा आहे महाराज. विपरीत ठसा जनाचा अतिशय गुंता प्रपंचाचा, त्यासी म्हणता ती दैवाचा. जो प्रपंचात पार अडकून गेलाय, बुडून शेंडीपर्यंत बुडलाय, लोक म्हणतात किती भाग्यवान आहे, याच्याकडं गाडी, याच्याकडं माडी, याच्याकडं बंगला, याच्याकडं वाडी, म्हणजे हा दैवाचा. माऊली बघा संतांनी काय सांगितलं, हरिसी न भजत दैवात. माऊली म्हणतात उपजोनी करंटा, नेनी अद्वैत वाटा, रामकृष्णी पंठा पैठा कैसे ने होय. राम आणि कृष्णाची पैठ पाहिजे असेल तर मायबाप एकरूप झालं पाहिजे, रामरूप झालं पाहिजे, सर्वाघटी राम हे कळलं पाहिजे, हरिमुखे म्हणा म्हटलं पाहिजे. पण संसार मुखे म्हणा आणि पैशाशिवाय गणना कोणाचीच करीना, अशा प्रकारचा विषय. आणि हा जनाचा विपरीत ठसा आहे असं नाथ महाराज सांगू लागले. चौदास प्रपंचासी निर्दैवी करंटा म्हणती त्यासी, अंतर नकळे कोणाची सांगता त्यासी पै नाही. जो प्रपंचाशी उदास आहे ना, प्रपंचाकडे दुर्लक्ष करतो, लोक म्हणतात त्याला आहे ते करंट्या कपाळाचं आहे. हो, ज्ञानेश्वर महाराज कोणाला करंट म्हणले? रामकृष्णी पैठा. ज्याला राम आणि कृष्ण कळत नाही त्याला ज्ञानेश्वर महाराज करंटा म्हणतात, आणि ज्याला पैसा कमवायची अक्कल नाही त्याला लोक म्हणतात करंटा. म्हणजे दोन्हींचं विपरीत जनाचा ठसा, अतिशय गुंता प्रपंचाचा. हे जर नुसतं रावणाबद्दल बोलले असते तर ही उदाहरणं दिली नसते. आपण जो सांगतोय तो भावार्थ नाथ महाराजांना अपेक्षित आहे. कोणता? भक्त भावनेनं रामायण ऐकावं बरं का. भावार्थ रामायण हे कथा स्वरूप नाही आहे, भावार्थ स्वरूप आहे. कारण भावबळ वाढलं तर देव आकळेल. भावबळे आकळे रवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. समाजाचं भावबळ वाढावं यासाठी भावार्थ रामायण आहे. समाजाच्या अंतःकरणात भावार्थाचा दीप प्रज्वलित व्हावा यासाठी ज्ञानेश्वरी किंबहुना भावार्थ दीपिका आहे. हे संतांचं अंतःकरण कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे. असो, काय म्हणू लागलेले आहेत, अंतर नकळे कोणासी आणि सांगता त्यासी पै नाही. रावणाला सांगता येत नाही, तसंच जे ब्रह्मीभूत संत झालेले आहेत त्यांना सांगता येत नाही समाजाला, आणि समाजाच्या लक्षात येत नाही असं नाथ महाराज सांगू लागले. हॅलो, बोला सर. हो, थांबायचं इथं. बरं 130 क्रमांक झालेला.